I want, and I pray, all I need are some better days. I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my ही चायनीजची शेव तर आता हा पहिला तो सूप घेतलाय. आम्ही दुसरा काय काय मागवलंय तो पण दाखवतो. हा चायनीजचा फ्राईड राईस आहे. त्याच्यानंतर हे चिकन 65 मागवलेत. त्याच्यानंतर याच्यात तर सूप आहे जो मी हा घेतलाय सूप. आणि त्याच्यामध्ये आईसाठी व्हेज फ्राईड राईस. आणि यात भांडी आहेत काहीतरी आहे काहीतरी आहे. ठेव आता मी मस्त जेवतोय. चिकन 65 आणि फ्राईड राईस आणि शेजवान चटणी. आणि हा वाघ पिंजऱ्यात आहे बघू शकता तुम्ही. पिंजऱ्यातच राहू दे. तुम्हाला मी आता तिथं पण एक दाखवतो. तोवाला पण एक आहे पण तिथं अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही बुक नाही केला. म्हणजे इथं पूर्ण अशी ना अशीच घर आहेत छोटी छोटी पूर्ण आतमध्ये बसवलेली, पण आतमधून खूप मोठी आहेत. तशी बघू शकता तुम्ही. हा एक आहे. इथून स्विमिंग पूल आहे या बाजूला. आपलं इथं हा स्विमिंग पूल डायरेक्ट इथूनच आहे. घराच्या वरती आलो आणि समजला पण नाही की घराच्या वरती आलो. ते जमिनीच्या खाली त्यांनी बनवलंय. एकच समजला नाही या लोकांचा की जमिनीच्या आता ही बघा ना इथं स्विमिंग पूलचा जो एरिया आहे ना त्याच्या वरचा भाग आहे. पहिले वरचा भाग मांडला नंतर खालून खोदून खोदून बांधलाय का पहिले सपाट होता मग नंतर भरीव टाकली नंतर आतून बोगदा केला. हा मास्टर बेडरूम आहे. तो एक बेडरूम राहायला दाखवतो. दुसरा एक बेडरूम आहे. आम्ही तो नंतर शोधला. आम्ही तो पण दाखवतो तुम्हाला. या बाजूला गेलो की हा मेन डोर आहे आणि इथं दुसरा एक डोर आहे. आम्हाला वाटलं असं बाथरूम. बघतो इथं काय डायरेक्ट दुसरा बेडरूम. किती बेडरूम आहेत ही बघा ना कशी शिवली आहे. पत्र्याची आहे. हॅलो गाईस, आता चाललोय स्विमिंग पूलला आणि स्विमिंग पूलमध्ये आपण जाऊया आता. कारण जसा जसा दिवस मावळेल तसं तसं आपल्याला मिळणार नाही पाण्यात जायला. कारण थंडी आहे ना, भरपूर थंड पाणी आहे ना, गार आहे ना. अय्या बाबा 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 टाक दारीगुडी टाक दारीगुडी टाक दारीगुडी टाक. तुला पावता नाही येतं ना. बसू नको. सोडू का सोड घालती ना परत आणवर. मगाशी आपण जे वरती चालत गेलो ना इथून चालत गेलो ते वरती आपण तिकडे चालत गेलेलो आणि तिकडून सगळं बघत होतो नदी वगैरे त्या बाजूला. आणि तो पूर्ण पूर्ण ग्रीनरी आहे बघू शकता. वियानाची अजून हाऊस नाही झाली, पाण्यात जायचं तिला. पण इथे बाजूला मॅनमेड हे आहे तर आपण इथून जरा सांभाळून पण जाऊया. बघू शकता. हे यार काहीतरी टोचल्यासारखं होतंय रे. पाणी तर स्वच्छ आहे पण ते काहीतरी चावतंय सारखं. हे मासे आहेत ना, हे पूर्ण माश्या चावतायत. एवढ्या माश्या चावतायत. शेवटी नेचर आहे
आपण त्यांच्या ठिकाणी आलेलो आहे. इथून आले आता कांदे भजी, कांदे भजी आणि चटणी. जसं बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्यावर गळा कसा रिकामा वाटते, माझा गळा रिकामा वाटते का चेन नाही तर. यांचे मच्छर चावलेले तरी पण काय वाटत नाही. घरचे मच्छर चावून चावून कंटाळले, मी पण कंटाळलो त्यांचा चावा खाऊन. इकडचे जरा वेगळे मच्छरांचा चावा मी खाल्ला, मला जरा बरं वाटलं. एवढा मोठा बाथरूम मध्ये आंघोळ, इथं पण आंघोळ करू शकतो माणूस आणि इथं पण करू शकतो. सो आता काय लागला का झालं चालू. आरमोठे लाव बघू, आरमोठे लाव लाव, आरमोठे लाव. ये नाच, ये नाच. नाच, आरमुठ्या सांगवर नाच, आरमुठ्यावर नाच, आरमुठ्या गाण्यावर नाच. घरचीच लोक सपोर्ट नाही करत, बाहेरची कशी करतील. तिला शिट्टी वाजवता येत नाही म्हणून ती करते. हा, किती हॅप्पी झाली ती गाणी ऐकून. ती कोंबडी मी झोपलो होतो याच्यावर, मी बघून बघतो ते यार खरोखरची कोंबडी आहे का काय. तर हा पूर्ण बाहेरचा व्ह्यू आहे, बघू शकता. लाईटी बिटी आहेत फक्त ना, इथं बेडूक बेडूक असल्याची भीती वाटते मला. कारण मगाशी पूर्ण छत्री घेतली, छत्री मगाशी उघडली आणि छत्री उघडल्यानंतर डायरेक्ट बेडूकच पाडला तो, पण रंगीबेरंगी. मी असा किंचाळलो मगाशी, ब्लॉग नाही केला तो पण, म्हणून मला जायची थोडी भीती वाटते. तर ॲज ऑलवेज पाठवायचं तर वैभवला पाठवतो मी आधी, त्याला बोलतो जा पुढं. हां जा वैभव, पहिला मान तुझा, जा उघड. मी होतो पहिला, मीच म्हणतो तू मर पहिला. बघू आता पाले बिले येतात का. चांगला सिनेमॅटिक घे. तर मी आता पहिले चालू आहे चप्पल घ्यायला, कारण गाडीमध्ये चप्पल आहे, सगळीकडे शूज घालून जाऊ नाही शकत. दिवसा वगैरे जर तुम्ही आले ना तर तुम्हाला काय नाही भीती वाटणार, पण तुम्ही जर रात्रीच्या टायमाला आले ना अक्षरशः फाटणार. कारण इथे मला असं वाटतं विकेंडला मजा आहे. थोड्या लाईटी पण लावायला पाहिजे होत्या, एकदम एकदम डार्क आहे पूर्ण. इकडची लाईट लावली नाही. हां ना, ते पण या साईडच्या लाईटी लावायला पाहिजे होत्या. इथं म्हणजे फिरण्यासारखं असं काहीच नाही. म्हणजे तुम्ही फिरून फिरून तरी कुठं फिरणार आहे. एवढी म्हणजे अक्षरशः एवढीच गोष्ट आहे. हा घर आहे, या घरामध्ये फिरा, बेडरूममध्ये जा, हॉलमध्ये जा, इथं जा, तिथं जा, टॉयलेटमध्ये जा. मी तर 2 बाथरूममध्ये जाऊन आंघोळी केल्या. मला आलाय कंटाळा. तर करू काय, बाहेर तर बाहेर पण नाही जाऊ शकत. बाहेर गेलो तर तिथं प्रॉब्लेम, कोण तिथं आहे काय नाही माहिती नाही, काय नाही, केअरटेकर पण नाही, काय नाही, भीती वाटते जायला. संडे असता तर मे बी गोष्ट वेगळी असते, कारण संडेला भरपूर लोक असतील. मला नाही माहिती असतील की नाही लोक, पण असा विषय आहे. हे पण प्रायव्हसी नाही आहे, मी तुला बोललो. मला वाटत होतं की बघू शकतात कोणी तिथून पण. हे बघा पूर्ण किचन दिसतोय, हॉल पण दिसतोय. तर कर्टन लावायला पाहिजे होते इथं, एवढं मला वाटतंय. बाकी आपण जाऊया आता. हे बघ हे पण भीती वाटते रे, तुटलं तर आपल्यावर येईल बाई. हे बघ मला भीती वाटते बाई. हे बघ डायरेक्ट तुटून हातात येईल. नको नको नको, रिस्क नको बाई. अरे बाहेर आला, तुटून आला हातात. जाऊ दे. आम्हाला आता भीती वाटायला लागली.
यांच्या वस्तूंना हात लावायची, कारण कधी काही तुटू शकतो. आता मी असा उचलायला चाललेलो तर हा मी असा उचलला, मला माहितीच नाही, मला वाटलं हा जोडलेला आहे, तर असा उचलला तर हा बाउन्स झाला ना, काची तुटली असती. रिस्की तर आहे, एवढी रिस्क तुला माहिती आहे, मी ताज हॉटेलमध्ये पण नव्हतो घाबरलो. सो गाईज फायनली जेवण आलेलं आहे, मस्तपैकी काकड्या, पापड आणि ह्याच्यामध्ये बघूया आपण स्टीम राईस. हे कसा रे कोलू दर रे कोल. ह्याच्यामध्ये मस्त पनीर, अच्छा कोल्हापुरी भाजी, ही डाळ तडका. सो अशा प्रकारे आपली डिनरची व्यवस्था झालेली आहे. काय माहिती याच्यात कशी जाईल बाई, कशी जाईल बाई, हे गेले ते जीवावर कशी जाईल बाई, गेलेले पण. हिने पाय टाकलाय मध्ये, तर जाणार कसं पाय मागा का. चुप चुप मामा. हिला कसा राग द्यायचा मी तुम्हाला दाखवतो. आता लात मारणार बस यार. हे सगळं ना कोकोमेलन बघून झालंय. तुमच्या मुलांना कोकोमेलन लावून देऊ नका, अक्षरशः वाट लागेल. या पोरीला जेवत नव्हती म्हणून कोकोमेलन लावून दिला घरी, नाही आज अशी झाली, आज बोलत नाही. 2-2.5 वर्ष होत आली पण अजून एक शब्द पण बोलत नाही ती पोरगी. कोकोमेलन आता फक्त तिची रिॲक्शन बघा, ठीक आहे. वियाना ये इथं, ए वियाना ये बाई इथं, वियाना ए वियाना ये इथं. लक्ष नाही देणार आता बघा. आता मी थांबवला, बंद केला, आता मोबाईल मी बंद केला. आता ही उठून निघून जाईल बघा फक्त, नाही तर किंचाळेल. आता मी परत चालू करतो बघा फक्त. आता मी बंद केला. आता मी चालू करतो. कोकोमेलन पाहिजे तिला. सोंगट्या टाकल्या त्या लोकांच्या सोंगट्या. 21,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं त्याने, समजते का. एक पीसफुल गोष्टी असतात ना त्या आहे तिथं, म्हणजे एकदम पीसफुली बसलोय आरामात, काय टेन्शन नाही काय नाही. टेन्शन तसे आहेत पण दाखवून नाही त्याचे.
रात्रीचे 1 वाजून गेलेत आणि विहाना मस्त गाढ झोपली आहे, पण आई घाबरते आणि आई बोलते की तुम्ही एक काम करा, त्या बेडरूममध्ये झोपा. जो बेडरूम आईने आता लॉक लावलाय, दरवाजा लॉक केला. कसला लॉक केलाय? उघडा, चावीशिवाय लॉक होऊच शकत नाही. आणि तिकडे जो मेन दरवाजा आहे ना, तो हा दरवाजा, हे बघा तिकडे एक दरवाजा आहे, त्याला लॉक नाही आहे. त्याच्यामुळे आई घाबरते. पण आम्हाला जास्त भीती वाटते इथे, कारण इथे ओपन आहे, कोण पण येऊ शकतो आणि आम्हाला आमच्या जीवाची पर्वा आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला, ज्यांनी त्यांनी प्रत्येकाचा रूम लॉक करून झोपा. सो अशा प्रकारे आता निघतोय आपण. सो सेइंग गुड बाय टू living life every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days.